मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना शिंदे गुट विधायक दादा भूसे ने बारिश से होने वाले संकट पर विपक्ष राजनीति न करे ऐसी स्पष्ट प्रतिक्रिया दी। भूसे ने कहा कि मौसम विभाग के पूर्वानुमान और जमीनी हालात को देखते हुए सभी जिलाधिकारियों को पहले से ही स्थायी निर्देश जारी किए गए। साथ ही भूसे ने कहा कि मौजूदा स्थिति में विपक्ष को राजनीति करने के बजाय एकजुट होकर आपदा से निपटने पर ध्यान देना चाहिए। आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीने वेधशाळेचे अंदाज आणि वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष जी काही परिस्थिती उद्भवते आहे ते सर्व पाहता पूर्वीपासूनच प्रत्येक जिल्हाधिकारी महोदयांना स्टँडिंग ऑर्डर्स आहेत। तिथली स्थानिक सिच्युएशन पाहून त्या ठिकाणी शाळेंना सुट्टी देणं, कधी समजा आणखी काही वेगळी नैसर्गिक परिस्थिती असली तर त्यावेळेस कोणत्या वेळेमध्ये शाळा भरवणं हे सर्वस्वी अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी जिल्हाधिकारी निर्णय करत असतात। विरोधकांकडून टीका केली जाते सरकारचा नाकारतेपणा लपवण्यासाठी म्हणून आजचं कामकाज स्थगित करण्यात आले। नाही, मला वाटतं की जे काही नैसर्गिक परिस्थिती आहे आणि त्याचं सविस्तर विवरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे। अशा नैसर्गिक परिस्थितीमध्ये मला वाटतं की राजकारणाच्या पेक्षा आपण या नैसर्गिक संकटाचा सामोरं कसं जाऊ शकतो त्यातल्या त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती आवाहन केलेलं आहे की घराच्या बाहेर पडू नका, वर्क फ्रॉम होम ज्या ठिकाणी शक्य आहे त्या पद्धतीचा अवलंब करा। आणि आपण बघितलेलंच आहे की शाळा आणि अनेक ठिकाणी कार्यालयांना पण सुट्टी देण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी किंवा ज्या शहरांमध्ये आणि ज्या पद्धतीने वादळी वारे दुपारच्या नंतर वाहणार आहेत तर त्याचीही काळजी आपण सर्वांनी घ्यावी असंही विनंती आवाहन करण्यात आलेलं आहे। धोकादायक शाळांच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले का किंवा अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिक्षणाची सोय निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर ज्या ज्या शाळा यापूर्वी निर्लेखित झाल्या पाहिजेत अशा प्रकारची जी काही सूचना आलेली आहे त्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि पर्यायी व्यवस्था करण्याची पण सूचना करण्यात आलेली आहे। येणाऱ्या वर्षभरामध्ये निर्लेखित शाळेंच्या ठिकाणी नवीन शाळेंची निर्मिती हा प्राधान्यक्रम विभागाचा असणार आहे।